ITI सर्कल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जी तुमच्यासमोर दिसत असेल ही आयसोमेट्रिक डायग्राम, या डायग्रामला आपण ऑर्थोग्राफिक डायग्राममध्ये ड्रॉ करणार आहोत। तर स्टेप बाय स्टेप आयसोमेट्रिकहून ऑर्थोग्राफिक कशी ड्रॉ करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला आयसोमेट्रिक आणि ऑर्थोग्राफिक यामधला जर फरक माहीत नसेल तर त्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता। तर चला आपण ही डायग्राम कशी काढायची ते बघणार आहोत। तर ही डायग्राम दिलेली बघा आपल्याला। तर हिचा फ्रंट व्ह्यू हा आपल्याला या साईडने दिलेला आहे बघा। हा एवढा भाग आपला फ्रंट व्ह्यू आहे। आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये हा भाग आणि हा भाग दिसणार आहे। तर आपल्याला हा सुद्धा भाग आपल्याला दिसणार आहे फ्रंट व्ह्यूमध्ये। तर हा भाग आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसेल। आणि बघा हा साईड व्ह्यू आपला, साईड व्ह्यूमध्ये आपल्याला हा एवढा भाग, हा आपल्याला साईड व्ह्यूमध्ये दिसेल। हे सुद्धा दिसेल, ही पट्टीसुद्धा आपल्याला साईड व्ह्यूमध्ये दिसेल आणि हा भागसुद्धा आपल्याला साईड व्ह्यूमध्ये दिसेल। आणि टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला हा भाग एवढा, त्याच्यानंतर ह्या पट्ट्या आणि हा हाफ राऊंड हे एवढं आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दिसेल। तर चला आपण याला ड्रॉ कसं करायचं आहे ते बघूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक क्वाड्रन तयार करावं लागते। हा फर्स्ट क्वाड्रन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 4 क्वाड्रन आपल्याला सगळ्यात अगोदर तयार करावं लागते। तर बघा आपला जो फ्रंट व्ह्यू आहे तो आपला कोणत्या क्वाड्रनमध्ये येणार आहे, तो आपला फर्स्ट क्वाड्रनमध्ये येणार आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्याला जो आपला फ्रंट व्ह्यू आहे तो आपल्याला लेफ्ट हँड साईडने दाखवलेला आहे, तर तो आपला राईट हँड साईडला येतो, म्हणजे फर्स्ट क्वाड्रनमध्ये। जर आपला फ्रंट व्ह्यू हा आपल्याला राईट हँड साईडने दाखवला असता तर तो आपला फ्रंट व्ह्यू हा सेकंड क्वाड्रनमध्ये आला असता। हा आपल्याला लेफ्ट हँड साईडने दाखवलेला आहे म्हणून हा आपला फर्स्ट क्वाड्रनमध्ये येणार आहे। तर चला ड्रॉ करूया। तर बघा आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसते। तर बघा आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये हे बघा इथून इथपर्यंतची जी लाईन आहे ती आपली हे 96 mm। तर ही 96 mm आहे आणि हिची जी हाईट आहे ती आपली 60 mm, म्हणजे 96 आणि 60। आणि बघा आपल्याला ही जी लाईन आहे इथून इथपर्यंतचं अंतर, म्हणजे हे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते 16 mm। तर आपल्याला काय करायचं आहे, हे 16 हे हाईट याची 16 आणि ही 90। तर बघा सगळ्यात अगोदर आपण 96 mm ची एक लाईन घेऊया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला 96 mm ची एक लाईन घ्यायची। बघा इथून बेस हा आपला 96 mm चा आहे, तर सगळ्यात अगोदर 96 mm ची एक लाईन घ्यायची। बघा ही 96 mm, तर ही 96 mm पर्यंतची एक लाईन ड्रॉ करायची। तर बघा मी 96 mm पर्यंतची एक लाईन ड्रॉ केली। तर बघा ही आपण 96 mm पर्यंतची एक लाईन ड्रॉ, तर बघा आपण ही 96 mm ची लाईन ड्रॉ केली इथपर्यंत। आता बघा आपल्याला हाईट ड्रॉ करायची। तर आपली जी हाईट आहे इथपर्यंतची जी हाईट आहे ती 64 mm। तर आपल्याला या इथून इथपर्यंत किती घ्यावं लागेल, 64 mm आपल्याला हाईट घ्यावं लागेल। तर मी 64 mm हाईट घेतो आहे। तर बघा इथून आपल्याला 64 mm ची एक हाईट घ्यायची। तर बघा ही इथून इथपर्यंत ही 64 mm ची आपण एक हाईट घेतली। तर बघा ही हाईट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 64 mm। तर आपली जी ही लाईन आहे आपली ही आपण हाईट घेतली 64 mm, तर आपल्याला ही 60 mm आपल्याला इकडे घ्यायची, म्हणजे आपल्याला 60 mm ही आपल्याला इकडे घ्यावं लागेल। तर आपल्याला काय करायचं आहे, 16 mm आपल्याला, तर बघा 16 mm आपल्याला इथून घ्यायचं आहे आणि एक वर्टिकल लाईन आपल्याला ड्रॉ करायची। तर बघा ही 16 mm ची एक लाईन ड्रॉ केली आपण। तर बघा ही आपली 16 mm ची ही लाईन, बघा ही 16 mm ची आपण एक लाईन ड्रॉ केली। त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा भाग आपला तयार झाला आहे इथपर्यंतचा। तर आपल्याला आता इथून बघा इथून सुद्धा आपल्याला 16 mm आपण घेतलं। आता बघा याची हाईट बघा 16 mm आहे, तर आपल्याला हाईट 16 mm घ्यायची। तर बघा हाईट आहे 16 mm, तर हे 16 mm वर एक आपल्याला पॉईंट घ्यायचा इथं। तर बघा ही 16 mm आणि एक लाईन ड्रॉ करायची।
तर बघा ही एक लाईन ड्रॉ करायची, इथून ही लाईन ड्रॉ करायची आणि बघा या लाईनला आपल्याला डार्क करायचं आहे बघा इथून इथपर्यंत ही. त्यानंतर ही जी लाईन आहे आपली 96 पर्यंत आलेला जो पॉईंट आहे तो वरती घ्यायचा आहे आणि या लाईनला सुद्धा थोडंसं डार्क करायचं आहे. तर बघा तुम्हाला एल टाईप हा दिसत असेल, हा जो पोर्शन आहे हा आपला फ्रंट व्ह्यूमध्ये, तर हा आपला तयार झाला. तर आता आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसतोय, हा एक बॉक्स दिसतोय बघा फ्रंट व्ह्यूमध्ये. इकडून पाहिल्यानंतर आपल्याला हा एक बॉक्स दिसतोय, तर हा एक बॉक्स आपल्याला काढायचा आहे. तर बघा आपण हा काढला, तर आता याची जी हाईट आहे ही हाईट किती दिलेली आहे आपल्याला इथून इथपर्यंत, ही इथं बघा हे इथं दिलेली त्याची हाईट ही आहे 28 mm. तर आपल्याला काय करायचं आहे 28 mm याची इथून हाईट घ्यायची. तर बघा इथून काय करायचं आपल्याला 28 mm ची एक हाईट घ्यायची इथून. तर बघा ही 28 mm ची एक हाईट घेतली इथून. त्यानंतर बघा आपल्याला आपण हाईट घेतली, त्यानंतर आपल्याला ही लेंथ बघा इथून आपण हाईट घेतली ही 28 mm. तर आता आपल्याला ही इथपर्यंतची लांबी किती आहे, तर बघा इथं दिलेली आहे ही 8 mm, ही 8 mm आणि ही 24 mm, म्हणजे हे टोटल आपला डिस्टन्स होऊन जाईल 40 mm. हे 24 आणि हे 16 + 40 mm. तर आपल्याला काय करायचं आहे 40 mm अंतर घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला 40 mm अंतर घ्यायचं आहे इकडं. तर या इथून आपल्याला 40 mm घ्यायचं आहे अंतर. तर बघा इथून आपल्याला 40 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंट घेतल्यानंतर इथून एक लाईन मारायची आपल्याला, इथून एक लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर बघा आता आपण ही एक लाईन ड्रॉ केली, ही बघा ही जी लाईन आहे आपली तर ही लाईन आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे आपली ही लाईन आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं 8 mm. तर बघा इथं दिलेलं आहे 8 mm. तर हे 8 mm इथून इथपर्यंत 8 mm आहे आणि इथून इथपर्यंत 8 mm आहे. तर आपल्याला इथून इथपर्यंत 8 mm आणि इथून इथपर्यंत 8 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे. तर बघा इथून इथपर्यंत 8 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे. इथून हा बघा 8 mm वर आणि इकडूनसुद्धा आपल्याला 8 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे, इथून 8 mm वर. तर बघा 8 mm वर एक पॉईंट घेतला इथून आणि इकडून. त्यानंतर या लाईनला ड्रॉ करायचं इथपर्यंत 8 mm वर. तर बघा इथून 8 mm पर्यंत आणि इथून 8 mm पर्यंत. त्यानंतर आता जो मधलं डिस्टन्स उरतं आपलं हे मधलं हे 24, म्हणजे हे सर्कल आहे आपलं 24. तर आपल्याला 24चं एक सर्कल आहे. तर आपल्याला काय करायचं याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. याचा 24 हे मधलं डिस्टन्स उरतं आहे 24. तर याचं 12 म्हणजे 12 mm आपला सेंटर येईल. या ठिकाणी आपल्याला सेंटर हा हाफ सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हा 24 mm आहे. तर आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे, म्हणजे सेंटर किती येईल 12 mm. तर 12 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हा सेंटर पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला कंपास घ्यायचा आहे आणि कंपासमध्ये 12 mm अंतर भरायचं आहे. तर बघा सेंटरवर ठेवायचा हा आणि इथून आपल्याला हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे इथून. तर हा हाफ सर्कल आपल्याला कंपासमध्ये 12 mm अंतर घ्यायचं आहे इथून आणि हा हाफ सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर बघा हा 12 mm सर्कल घेतलं, 12 mm डिस्टन्स घेतल्यानंतर हा आपला हाफ सर्कल हा तयार होतो. तर बघा हा आपला हाफ सर्कल हा तयार झाला आहे इथून इथपर्यंतचा हा आपला हाफ सर्कल. तर हा आपले बघा हे आपला सेंटर होता हा. तर बघा मी इथं सेंटर लाईन मारतो याची. तर बघा हा जो आपला सेंटर आहे तर बघा हे सेंटर लाईनपासून हे 12 mm इकडचं अंतर घेतलं आणि आपण एक हाफ सर्कल ड्रॉ केलं, कारण की आपलं सर्कल हे 24 mm होतं. त्यानंतर 8 mm घेतलं. तर बघा आता आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये, तर आपला फ्रंट व्ह्यूमध्ये हा भाग तयार झाला आहे. बघा हा फ्रंट व्ह्यूमधला हा भाग तयार झाला आहे. त्यानंतर हा भागसुद्धा आपला तयार झाला आहे. आता राहिले फक्त एवढा भाग आपला राहिला आहे तयार करायचा. तर त्यासाठी आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे. तर बघा आपला फ्रंट व्ह्यू हा तयार होईल.
तर बघा ही लाईन आणि ही लाईन आपण जॉईन केली. तर बघा हे इतकं झाल्यानंतर आता बघा हे जे सर्कल आहे तर हे सर्कल इथपर्यंत आहे, तर हे आपल्याला डॉट डॉट लाईनने दाखवावं लागेल. तर बघा हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे, इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे 20 mm आहे. त्याच्यानंतर इथं जे हाफ सर्कल आहे हे हाफ सर्कल आहे, तर हे याचं डायमीटर आहे 16 mm. तर आपल्याला काय करायचं आहे 20 mm मध्ये 16 mmचं हाफ म्हणजे 8 mm आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघा हे 20 mm इथपर्यंत आहे आणि इथून इथपर्यंत हे किती आहे 8 mm आहे. तर हे पूर्ण सर्कल आपलं 16 mmचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत जे अंतर आहे हे 20 mm आहे, त्यामध्ये आपल्याला 16 mm म्हणजे हे पूर्ण सर्कल 16 mmचं आहे. तर त्याचं रेडियस घ्यावं लागेल. तर रेडियस किती येईन त्याचं 8 mm. तर 8 mm मध्ये 8 mm आणि हे 20 mm म्हणजे किती झालं 28 mm. तर 28 mm आपल्याला इथून इथपर्यंत एक डॅश लाईन एक आपल्याला ड्रॉ करावं लागेल 28 mm. तर बघा इथून इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे 28 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे आणि एक डॅश लाईन. ती आपल्याला दिसणार नाही आहे परंतु ती असणार आहे म्हणून तिला आपण डॅश लाईनने दाखवणार आहे. तर बघा हा आपला फ्रंट व्ह्यू हा आपला तयार झाला आहे. तर बघा आता आपल्याला टॉप व्ह्यू तयार करायचा आहे. तर टॉप व्ह्यू आपल्याला वरतून बघल्यानंतर आपल्याला हे बघा हे एवढा भाग दिसणार आपल्याला वरतून बघितल्यानंतर आणि हे एवढा भाग दिसणार आपल्याला आणि हा इथपर्यंतचा भाग आपल्याला वरतून बघितल्यानंतर ही पट्टीसुद्धा आपल्याला वरतून बघितल्यानंतर दिसणार आहे. तर चला आता आपण टॉप व्ह्यू तयार करू. तर टॉप व्ह्यू तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जो आपण फ्रंट व्ह्यू तयार केला त्याचं प्रोजेक्शन आपल्याला खाली घ्यायचं आहे. तर बघा प्रोजेक्शन खाली घ्यायचं आहे सर्वात अगोदर या टॉप व्ह्यूच्या फ्रंट व्ह्यूच्या सर्व प्रोजेक्शन आपल्याला खाली घ्यायचं आहे. तर बघा ही प्रोजेक्शन एक लाईन आहे, हिला खाली घ्यायचं आहे प्रोजेक्शन लाईन. तर बघा इथून इथपर्यंत हिला प्रोजेक्शन लाईन ही एक खाली, ही सेंटर लाईनची सुद्धा प्रोजेक्शन घ्यायची. या ऑल पॉईंटचे आपल्याला प्रोजेक्शन खाली घ्यायचे. तर बघा या टोटल प्रोजेक्शन आपण खाली घेतले. तर बघा जो आपला फ्रंट व्ह्यू येणार आहे त्याची जी साईज आहे बघा ही 96 mm, त्याची ही 96 mm आणि हा 64. तर बघा 96 तर आपल्याला भेटलेलं आहे ऑलरेडी, हे 96 mm आपलं डिस्टन्स आहे. नंतर आता आपल्याला काय घ्यायचं 64 mm आपल्याला त्याची खाली हाईट घ्यायची. तर बघा 64 mm वर आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे 64 mm. तर बघा हा इथपर्यंत आहे 64 mm. तर 64 mm वर एक पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून एक लाईन ड्रॉ करायची. हे 64 mm वर आपण जो पॉईंट घेतला होता तिथून एक लाईन ड्रॉ करायची बघा. आणि ह्या प्रोजेक्शनला थोडंसं खाली वाढून घेतो मी. तर बघा टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला ही पट्टी वरतून बघितल्यानंतर ही पट्टी अशीच्या अशी पूर्ण दिसणार आहे. ही पट्टी आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याला ही पट्टी बघा ही प्रोजेक्शन आलेली. तर बघा आपल्याला काय आहे 22 mm. तर आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली लाईन आहे बघा ही इथून आपल्याला काय करायचं आहे 22 mmचं एक डिस्टन्स घ्यायचं बघा 22 mmचं. तर बघा हे 22 mmचं मी डिस्टन्स घेतो आहे इथून 22 mm पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. त्यानंतर इथून एक लाईन मारायची. तर बघा ही जी लाईन आहे तर इकडे जे अंतर आहे बघा आपलं हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत किती येते ते आपलं इथून तर इथपर्यंतचं किती म्हणजे ते 40 mm. तर बघा याची प्रोजेक्शन आपण ही ऑलरेडी इथपर्यंत घेतलेली म्हणजे आपल्याला ते इथपर्यंत ड्रॉ करायचं आहे. तर बघा इथून इथपर्यंत आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे. ही प्रोजेक्शन म्हणजे हे आपला जो हा बॉक्स बघा हा इथून इथपर्यंतचा बॉक्स हा आपला इथपर्यंत आहे म्हणजे हे इथपर्यंत आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर या लाईनला थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे वरती म्हणजे हा बॉक्स आपला तयार होतो. तर बघा या लाईनला आपल्याला इथून इथपर्यंत ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर बघा त्याची जी ही लाईन ड्रॉ केली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा ही लाईन आपण ड्रॉ केली. आता आपल्याला ही लाईनसुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आणि ही सुद्धा वरतून बघितल्यानंतर आपल्याला या सर्व लाईन दिसणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे या लाईनलासुद्धा आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर बघा आपण प्रोजेक्शन घेतलेलीच आहे ऑलरेडी. तर ही लाईन ड्रॉ करायची
आणि बघा ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. तर बघा ही लाईन झाली. ही लाईन म्हणजे आपल्याला हे सर्व दिसणार आहे. आणि आपली जी मधली लाईन ही आपली सेंटर लाईन आहे. तर सेंटर लाईनला सेंटर लाईन, तर बघा ही आपली हे सेंटर लाईन आहे. तर बघा आता आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. तर बघा हे इथून म्हणजे हा पॉईंट आहे आपला, तर हा कोपरा आहे. बघा हा पॉईंट म्हणजे हा आपला कोपरा आहे. तर वरतून बघितल्यानंतर आपल्याला हा कोपराच दिसणार आहे. त्यानंतर बघा इथून इथपर्यंतचं अंतर किती आपलं 16 mm. तर आपल्याला काय करायचं आहे 16 mm इथपर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. तर बघा मी 16 mm अंतर इथून इथपर्यंत घेतो आहे. बघा हा 16 mm वर आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे. त्यानंतर इथून एक लाईन ड्रॉ करायची. बघा इथून एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. तर बघा ही आपण इथपर्यंत ड्रॉ केली. तर बघा आता ही लाईन इथपर्यंत किती आहे, ही आपल्याला 20 mm बघा इथं दिलेली आहे 20 mm. तर आपल्याला काय करायचं इथून इथपर्यंत 20 mm घ्यायची. तर बघा मी इथून इथपर्यंत 20 mm घेतो आहे. हे 10 mm आणि 20 mm. तर बघा हे 20 mm पर्यंत आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता त्यानंतर बघा ही 20 mm ची ड्रॉ केली. त्यानंतर इथं मधामध्ये स्लॉट दिसेल. बघा आपल्याला वरतून बघितल्यानंतर हा स्लॉट दिसणार आहे. हा स्लॉट कितीचा आहे, हा आहे आपला 16 mm चा. 16 mm चा स्लॉट आपल्याला दिसणार आहे. तर बघा इथून काय करायचं 16 mm चा हा स्लॉट सोडून द्यायचा आपल्याला. ही काच दिसणार आहे आपल्याला ही 16 mm ची. त्यानंतर ही लाईनसुद्धा आपल्याला 20 mm ची इकडं ड्रॉ करायची. ही लाईन आपल्याला इथून 20 mm ची ड्रॉ करायची. बघा मी इथून 20 mm चा अंतर घेतो इथून. हे बघा हे 10 आणि हे 20. तर बघा ही 20 mm ची घ्यायची. आणि आपल्या आता बघा तर बघा आता आपल्याला हा हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर सर्कल आपला कितीचा आहे, सर्कलचं रेडियस आहे आपलं 8 mm. पूर्ण सर्कल 16चं आहे. म्हणजे सर्कलचं डायमीटर आपल्याला 16 mm आहे. तर हे हाफ सर्कल आहे. तर आपल्याला याचा रेडियस किती घ्यावा लागेल 8 mm. तर 8 mm आपल्याला याचा सगळ्यात अगोदर आपल्याला याचा सेंटर काढावा लागेल. तर सेंटर काढायचा आहे म्हणजे 8 mm. तर बघा 10 9 8. तर हा आपला सेंटर आहे. तर या सेंटर लाईनला आपल्याला, तर बघा ही सेंटर लाईन आहे आपली. तर मी या सेंटर लाईनला ड्रॉ करतो आहे. तर बघा हा सेंटर आहे. तर या इथून आपल्याला हाफ सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर हाफ सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 8 mm कंपासमध्ये डिस्टन्स घ्यावं लागेल. बघा तर ऑलरेडी आपल्याला हे 8 mm इथं दिलेलं आहे. तर हे आपल्याला हा हाफ सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून हा हाफ सर्कल तयार झाला हा. तर बघा हे आपलं ही जी खाच आहे आपली ही तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा इथूनपर्यंत हा बघा असं दिसणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा आता आपलं ही खाच झाली. आता आपल्याला ही पट्टीसुद्धा दिसणार आहे. तर ही पट्टी आपल्याला वरतून काढायची. तर ही पट्टी किती बघा, या पट्टीचं अंतर दिलेलं आहे आपल्याला 12 mm. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा आपला हा पॉईंट आहे. तर इथून आपल्याला काय करायचं 12 mm अंतर घ्यायचं आहे. तर बघा 12 mm घ्यायचं इथून इथपर्यंत. तर हे 10 11 आणि 12. तर इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची. तर इथून बघा ही एक लाईन ही ड्रॉ करायची. तर बघा हे झालं आपलं हे. तर बघा ही डॉट लाईन ही आपली ही याची जी लाईन आहे ही आपल्याला ही इकडून फ्रंट व्ह्यूमध्ये दिसणार होतं. तर बघा ही याला बरोबर आहे. तर बघा हा आपला टॉप व्ह्यू तयार झाला. हा आपला टॉप व्ह्यू, याचा टॉप व्ह्यू आपला तयार झाला. आता आपल्याला साईड व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर साईड व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकतर कंपासच्या सहाय्याने तुम्ही या प्रोजेक्शन इथपर्यंत आणू शकता. हे सर्व प्रोजेक्शन आपल्याला सगळ्यात अगोदर या प्रोजेक्शन घेणं आहे. तर या प्रोजेक्शन तुम्ही या लाईनवर आणू शकता. आणि ह्या लाईनवर आल्यानंतर तुम्ही कंपासला इथं ठेवायचं आहे आणि कंपासने त्याच्यानंतर याला असं ड्रॉ करू शकता. किंवा तुम्ही ही जी लाईन आहे बघा या लाईनवरती तुम्ही काय करू शकता 45 डिग्रीचा अँगल घेऊ शकता. बघा इथून आपल्याला काय करायचं, इथं ठेवायचं याला प्रोटेक्टरला आणि इथून तुम्ही 45 डिग्रीचा एक अँगल घेऊ शकता. हे बघा हे 45 डिग्रीचा एक अँगल घेऊ शकता इथून. तर बघा हा एक तुम्ही 45 डिग्रीचा अँगल बघा, हा 45 डिग्रीचा एक अँगल घेऊ शकता. आणि त्यानंतर ह्या ज्या लाईनमध्ये तुम्ही ह्या सारा प्रोजेक्शन
इथपर्यंत घेऊ शकता. तर बघा या प्रोजेक्शन तुम्ही इथून घेऊ शकता. तर बघा मी घेतोय या प्रोजेक्शन या व्यवस्थित घ्यायचे आहे. त्यानंतर ही सुद्धा प्रोजेक्शन घ्यायची बघा ही. तर ही येणार आहे. त्यानंतर ही सेंटर लाईनची प्रोजेक्शन सुद्धा घ्यायची आपल्याला. त्यानंतर या 20 लाईनची सुद्धा घ्यायची. त्यानंतर या लाईनची सुद्धा आपल्याला प्रोजेक्शन घ्यायची. तर बघा हे अशी प्रोजेक्शन घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर काय करायचं आहे, आता या प्रोजेक्शन तुम्ही इथपर्यंत घेतल्या, त्यानंतर ह्या प्रोजेक्शन आपल्याला स्ट्रेट वरती घ्यायचे आहे. तर बघा याला पॅरलल ठेवायचं आहे रोलरला. त्यानंतर या प्रोजेक्शन सर्व या वरती घ्यायचं आहे बघा इथून या लाईनपर्यंत. त्यानंतर इथपर्यंत या लाईनला सुद्धा, त्यानंतर या लाईनला सुद्धा इथपर्यंत घ्यायचं आहे. तर बघा या प्रोजेक्शन आपण घेतल्या. त्यानंतर या टॉप व्ह्यूच्या प्रोजेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला ह्या आपला जो फ्रंट व्ह्यू त्याच्यासुद्धा प्रोजेक्शन घ्यायचं आहे. तर बघा याला पॅरलल ठेवायचं आहे रोलर. त्यानंतर इथून या सर्व प्रोजेक्शन घ्यायचे आहे बघा ही प्रोजेक्शन. त्यानंतर ही सुद्धा प्रोजेक्शन घ्यायची इथून. त्यानंतर ही सुद्धा घ्यायची आणि ही सुद्धा प्रोजेक्शन घ्यायची. तर बघा या सर्व प्रोजेक्शन आपण घेतल्या. त्यानंतर बघा आता आपल्याला साईड व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तर साईड व्ह्यूमध्ये बघा आपल्याला हाय बॉक्स दिसणार आहे आणि ही आपल्याला इथं हाय बॉक्स दिसणार आहे. तर साईड व्ह्यूमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपल्याला सर्कल टाईप दिसणार आहे म्हणजे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी लाईन आहे या लाईनला इथपर्यंत ड्रॉ करायचं आहे. तर बघा 64 mm आहे. तर हे आपल्याला इथून हे 64 mm इथून ड्रॉ करायची ही लाईन. 64 mm ची इथून इथपर्यंत तरी डिस्टन्स आहे. हे बघा आपल्याला दिलेलं आहे 64 mm. तर हे 64 mm आहे कारण की आपण ही प्रोजेक्शन अशी वरती घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता हे किती आहे 16 mm. तर आपल्याला आपण प्रोजेक्शन घेतलेली आहे 16 mm ची. बघा ही प्रोजेक्शन आपली ही 16 mm ची इथपर्यंत आलेली आहे. त्यानंतर आपल्याला तिची साईज ही वरती वाढवायची. तर बघा मी तिला वरती वाढवून घेतो आहे. तर बघा ही लाईन आपण ही आत्ताची ही लाईन मारली. त्यानंतर आपल्याला ही सुद्धा लाईन मारायची आणि ही सुद्धा लाईन मारायची आणि ही सुद्धा लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. तर बघा मी या लाईनला ड्रॉ करून घेतो आहे. आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. आणि ही जी आपली ही सेंटर लाईन आहे होलची ही आपल्या सेंटर लाईन आहे. जो आपला सर्कल आहे त्याची ही सेंटर लाईन आहे, हाफ सर्कलची सेंटर लाईन आहे. तर बघा आपला हा भाग तयार झाला आहे साईड व्ह्यूमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हाफ सर्कल बघा, हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे तो आपला. तर तो हाफ सर्कल कितीचा आहे आपला, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंतचा म्हणजे हा हाफ रेडियस बघा आपल्याला किती दिलेलं आहे. या कर्वचं रेडियस दिलेलं आहे आपल्याला 48 mm. तर आपल्याला काय करायचं 48 mm ह्या लाईनपासून इथपर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं आहे बघा 48 mm. तर बघा 48 mm या इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे 48 mm इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे आणि कंपासमध्ये 48 mm अंतर घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला हे हाफ सर्कल ड्रॉ करायचं इथून बघा हे 48 mm इथून आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे बघा. तर हे आपलं इथपर्यंत याला ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर या लाईनला थोडंसं वाढवायचं बघा वरती. या लाईनला मी थोडंसं वरती वाढवून घेतो आहे.
तर बघा हा भाग कर्व झाला, त्यानंतर ही लाईन याला जॉईन आहे, तर ही आपल्याला याला जॉईन करावं लागेल. तर बघा याला जॉईन करायची बघा. तर बघा हा सर्कल ड्रॉ झाला आहे बघा. इथून हा सर्कल ड्रॉ झाला. तर आता आपण हा सर्कल ड्रॉ केला, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा बॉक्स काढायचा आहे बघा. तर आपल्याला हा एवढा भाग तर आपण काढला आहे, तर आता आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे. तर हा बॉक्स कितीचा आहे, तर बघा हा बॉक्स आपला इथून इथपर्यंतची ज्याची जी साईज बघा ही किती आहे, तर याची टोटल साईज आहे 64. याची 64 आहे. तर बघा 64 ही त्याची पूर्ण टोटल लेंथ आहे. तर 64मधून ही 22 म्हणजे 22 mm ही आपल्याला मायनस करायची बघा इथून, तेव्हा आपली याची पूर्ण लेंथ भेटेल. तर हे 64मधून जर आपण 22 मायनस केले तर आपल्याला 42 mm हे आपलं डिस्टन्स उरतं. तर आपल्याला काय करायचं आहे, 42 mm बघा इथून आपल्याला काय करायचं आहे, 42 mm इथून आपल्याला डिस्टन्स घ्यायचं बघा. 42 mm वर एक पॉईंट घ्यायचा, 42 mm आणि एक लाईन ड्रॉ करायची वरती. तर त्या वरती लाईनची हाईट किती असणार आहे, आपल्याला जी हाईट असणार आहे ती असणार आहे आपली बघा इथं दिलेली आपल्याला हाईट. त्या बॉक्सची हाईट आपल्याला 28 म्हणजे 28 mm त्याची हाईट आहे. तर 28 mm आपल्याला हाईट घ्यायची. तर बघा ही 28 mm मी हाईट घेतो आहे वरती, इथपर्यंत 28 mm आपल्याला हाईट घ्यायची आणि या लाईनला इकडं टच करायचं आहे. तर हा बॉक्स आपल्याला दिसणार आहे. तर बघा याला आपल्याला साईड व्ह्यूमध्ये तर बघा हे आपला बॉक्स तयार झाला. त्यानंतर आपल्याला आता ही पट्टीसुद्धा दिसणार आहे बघा, ही 12 mm तर हिचं प्रोजेक्शन आपण हे बघा, ही पट्टीचं प्रोजेक्शन आपण हे घेतलेलं आहे. तर या प्रोजेक्शनला आपल्याला वरती घ्यायचं आहे. तर बघा इथून इथपर्यंत प्रोजेक्शन आहे, इथूनही आपल्याला ही पट्टी आपल्याला दिसणार आहे. तर बघा ही 12 mm पट्टी आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे सर्कलचं आपल्याला दिसणार आहे. तर ही सर्कलची जी प्रोजेक्शन आहे आपण घेतलेली होती बघा, ही हाफ सर्कलची प्रोजेक्शन ही आपल्याला डॉट लाईनने दाखवणं आहे. तर बघा इथून आपल्याला ही डॅश लाईनने दाखवायची, कारण हे सर्कलची. तर बघा हा आपला साईड व्ह्यू तयार झाला. तर बघा अशा प्रकारे आपली ही आयसोमेट्रिकवरून ही ऑर्थोग्राफिक आपण तयार केली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.